तुमचे कॅपिटल प्रोजेक्ट्स का उशिरा होतात माहिती आहे? तुम्ही एकाच प्रोजेक्टचे वेगवेगळे काम टीम मेंबर्सना विभागून देता आणि त्यांना किती वेळ लागेल याचा अंदाज विचारता. तेव्हा ते त्यांचा बफर टाइम ऍड करून सांगतात. समजा त्यांना 5 दिवस लागणार असतील तर ते तुम्हाला 7 ते 8 दिवस लागतील म्हणून सांगतात. कारण त्यांना स्वतःला सेफ ठेवायचे असते. काही कारणामुळे उशीर झाला तर तो त्यांचा सेफ्टी टाइम असतो. हा इंडिव्हिज्युअल बफर टाइम 50% पासून 100% पर्यंत असू शकतो. त्यामुळे प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधीच त्याची डेडलाईन खूप पुढे गेलेली असते. तरी पण दिलेल्या वेळेत प्रोजेक्ट पूर्ण होत नाहीत. बहुतेक प्रोजेक्टना उशीर व्हायचं एकच मूळ कारण असतं. आपण करत असलेल्या सिरियल टास्क ज्या पॅरलल करता येऊ शकत होत्या. इंडिव्हिज्युअल टास्क एस्टिमेट्स मध्ये लपलेले बफर्स आणि क्रिटिकल पाथ ज्यामध्ये आपण रिसोर्स कन्स्ट्रेंट कडे दुर्लक्ष करतो. टेक होम मेसेज: एका प्रोजेक्टचे सगळे इंडिव्हिज्युअल बफर शेवटी एकत्र करा. मग तुम्हाला आउटपुट मिळेल. लहान वैयक्तिक टास्क, जास्त पॅरलल काम, एकच बफर जो सगळे मिळून मॉनिटर करतील. बफरचा वापर हे अर्ली वॉर्निंग्स मिळतील. समजा प्रोजेक्ट बफर 30% वापर घेतला गेला आणि अजून प्रोजेक्टचे काम फक्त 50% झाले असेल तर लगेच फक्त त्यावेळच्या कन्स्ट्रेंटकडे लक्ष देऊन जो प्रोजेक्ट पार्ट मागे पडत आहे त्याला पुश करावे लागेल. अशा पद्धतीने मशीन शॉपसाठी एकाच वेळी पॅरलल चालणाऱ्या इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्समध्ये प्रोजेक्ट टाइमलाईन्स 30 ते 40% कमी होताना मी पाहिले आहेत.